संपूर्ण विश्वाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि या महाराष्ट्राला लाभलेली समस्त संत परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, तरुणांचं प्रेरणास्थान छत्रपती संभाजीराजे, आद्य शिक्षक महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन। आज या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारी विशेष या फेसबुक लाईव्हमध्ये आमचे मित्र राहुलजी खांडेकर, सर्वजितजी बनसोडे आणि त्यांच्या बहुजन संघटक पेजच्या माध्यमातून या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंढरीचे सुख नाही कोण्या धामा हा विषय घेऊन आज आपल्याला जी आपली महान परंपरा आहे वारीची, पंढरपूरला जाण्याची, त्या परंपरेच्या संदर्भामध्ये आणि या संत परंपरेनं महाराष्ट्राला जे फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि या संत परंपरेच्या योगदानातून महाराष्ट्राची भूमी जी वैचारिकदृष्ट्या सुपीक बनलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आमच्या देशामध्ये आम्ही जे एकोप्यानं, आनंदानं आणि सर्वजण सुखानं नांदतो, ही मागील 700-800 वर्षापासूनची संत विचारांची जी परंपरा आहे त्याचाच हा परिपाक आहे। आणि म्हणून वर्षातून 2दा आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला जे आपले वारकरी भाविक पंढरपूरला जातात आणि विठुरायाचं दर्शन घेऊन धन्य होतात, त्या वारीच्या संदर्भामध्ये, त्या पंढरपूरच्या संदर्भामध्ये जो फार मोठा इतिहास आहे आणि फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतामध्ये पांडुरंगाला आपला आराध्य दैवत मानणारा, पांडुरंगावर श्रद्धा असणारा आणि पांडुरंगाच्या श्रद्धेच्या पोटी शेकडो मैल पायी चालत येणारा जो वारकरी आहे, त्या वारकऱ्याची जी श्रद्धा आहे आणि विठ्ठलाप्रती त्याचं जे प्रेम आहे ते खरोखर एक अतिशय फार मोठा अभ्यासाचा विषय आहे। आणि म्हणूनच आज आपल्या या व्याख्यानाचा विषयसुद्धा पंढरीचे सुख नाही कोण्या धामा असा आपण तो विषय घेतलेला आहे। हे एक भजन आहे। विदर्भामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक फार मोठे संत होऊन गेले। या महाराष्ट्राला संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराजांपासून 700 वर्षापासूनची संतांची महान परंपरा आहे। त्याच संत परंपरेचा वसा आणि वारसा घेऊन 20व्या शतकामध्ये आधुनिक काळामध्ये वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जन्माला आले। हे सगळे संत तुकोबा, नामदेव तुकोबांपासून तर गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांपर्यंत हे एक प्रकारचे वैचारिक वारकरी होते। आणि पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी पूर्वीपासून जे वारकऱ्यांचं प्रबोधन चालायचं आणि त्या माध्यमातून खेड्यापाड्यामधून जो आमचा कष्टकरी, कामकरी बहुजन समाज पंढरपूरला जातो, त्या समस्त बहुजन समाजाचं प्रबोधन करून त्यांना एक वैचारिक शिदोरी प्राप्त करून द्यायची आणि त्या माध्यमातून वर्षभर ती ऊर्जा घेऊन, ती एक वैचारिक बौद्धिक शक्ती घेऊन हा वारकरी आपल्या गावाला परततो आणि मग पुनश्च आपल्या कामामध्ये तो व्यस्त होऊन जातो। परंतु पंढरपूरला त्याला मिळालेली जी ऊर्जा आहे ती अनेक दिवसपर्यंत तशीच कायम राहते आणि त्या ऊर्जेच्या भरोशावर तो पुन्हा पुढच्या वर्षी वारीला जाण्यासाठी तयार होत असतो। आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी जे भजन लिहिलं की पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरीशी, हे जे भजन आहे, या भजनामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फार मोठा अर्थ सांगितलेला आहे। या भजनाचे जे पुढचे कडवे आहेत त्या वेगवेगळ्या कडव्यामध्ये पंढरपूरचं महात्म्य सांगितलेलं आहे, पंढरपूरचं काय महत्त्व आहे आणि पंढरपूरला लाखोंच्या संख्येने लोक का जातात याचं सुद्धा वर्णन या भजनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे। आपल्या देशामध्ये असलेली इतर धार्मिक स्थळे आणि पंढरपूर यामध्ये काय फरक आहे, यामध्ये पंढरपूरमध्ये इतर धार्मिक स्थळांच्या तुलनेमध्ये काय विशेषता आहे, हे सुद्धा या भजनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे। आणि म्हणून या भजनाचं जे शीर्षक आहे, सुरुवात आहे की पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरीशी, की आपल्या भारतामध्ये जे इतर तीर्थक्षेत्र आहे, 4ही धाम आहे,
किंवा आणखी मोठमोठे धार्मिक स्थळं आहे, या ठिकाणी आपण दर्शनाकरता जात असतो. आपली प्रत्येकाची वेगवेगळ्या ठिकाणी श्रद्धा असते. परंतु पंढरपूर हे जे ठिकाण आहे, पंढरपूरचा जो विठ्ठल आहे आणि त्या विठ्ठलाला समोर नतमस्तक होणारे जे लाखो भाविक आहेत, हे जेव्हा पंढरपूरला जातात, ते पंढरपूरला का जातात, तर त्या पंढरपूरचा महिमा, त्या पंढरपूरचं महात्म्य आणि त्या पंढरपूरचं वेगळेपण इतर धार्मिक स्थळांपेक्षा वेगळं आहे, हे महाराज या भजनामध्ये सांगतात. ते पहिल्या कळव्यामध्ये असं सांगतात की काशी प्रयागाशी दंडन मुंडन गये पिंडदान गंगे काठी, की जे काशी प्रयाग सारखे भारतामधले मोठमोठे तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी जो भक्तीचा धार्मिकतेचा महापूर येतो, परंतु त्या ठिकाणी प्रचंड अशा मोठ्या प्रकारची अंधश्रद्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण त्या ठिकाणी दंडन मुंडन म्हणजे जे वेगवेगळे धार्मिक विधी आहे ते त्या ठिकाणी केले जातात. पिंडदान केलं जाते, त्या ठिकाणी श्राद्धाचे वेगवेगळे विधी पार पडतात, डोक्यावरचे केस दिले जातात. अशा प्रकारच्या कर्मठ अंधश्रद्धा त्या ठिकाणी पाळल्या जातात. गंगेकाठी वेगवेगळ्या प्रकारचे पुरोहित आणि पंडित अशा प्रकारचे धार्मिक विधी करून लोकांना लुबाडण्याचं काम त्या ठिकाणी करतात, हे महाराज या भजनामध्ये सांगतात. परंतु माझ्या पंढरपूरला पुढच्या ओळीमध्ये ते असं म्हणतात की ऐसा नोहे मार्ग माझ्या पंढरीचा, तेथे या कर्माचा लेश नाही. परंतु माझ्या पंढरपूरला जे भाविक येतात, जे भक्तगण येतात, जे विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो मैल पायी चालून येतात, त्या पंढरपुरात मात्र अशा प्रकारचं कोणतंही कर्मकांड केल्या जात नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही अंधश्रद्धा त्या पंढरपुरामध्ये दिसत नाही. तेथे या कर्माचा लेश नाही. म्हणजे त्या ठिकाणी या वाईट घातक कर्मकांड, रूढी, परंपरा, व्रतवैकल्य याचा अजिबातही जरासाही लेश त्या ठिकाणी नाही. त्या गोष्टी त्या पंढरपुरामध्ये दिसत नाही, हे महाराज आपल्या भजनामधून सांगतात. आणि इतर धार्मिक स्थळांपेक्षा पंढरपूर हे कसं वेगळं ठिकाण आहे, पंढरपूरचं महात्म्य इतर ठिकाणांपेक्षा कसं वेगळं आहे, हे सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. आणि म्हणूनच मित्रांनो, 700 वर्षापासून आपल्या संतांनी जे पंढरपूरचं महात्म्य कोणी अभंगातून, कोणी कीर्तनातून, कोणी ओव्यांमधून, कोणी आपल्या दोह्यांमधून, तर कोणी आपल्या प्रबोधनातून जे सांगितलेलं आहे, ते पंढरपूरचं महत्त्व खरोखर वेगळं आहे. आणि म्हणूनच पंढरपूरला जाणारा जो वर्ग आहे, जो विठुरायाच्या दर्शनासाठी जातो, हा वर्ग सुद्धा इतर धार्मिक ठिकाणी जाणाऱ्या वर्गापेक्षा म्हणजेच लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण पंढरपूरला जाणारा जो वर्ग आहे, हा शेतकरी, कष्टकरी, कामकरी, खेड्यापाड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये राहणारा बहुजन समाजातला वर्ग आहे. ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेतली पाहिजे. अनेक वयोवृद्ध स्त्री पुरुष त्या ठिकाणी पंढरपूरला 300, 400, 500, 600 मैलांचा प्रवास करून जातात. डोक्यावर छोटीशी एक गाठोडी आणि खांद्यावर एक थैली, ज्यामध्ये आपले थोडेसे कपडे त्यामध्ये असतात. आणि एवढ्या साहित्यासह हा वारकरी आपल्या गावामधून पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातो. आणि त्या ठिकाणी जर आपण या समस्त वारकऱ्यांना पाहिलं, त्यांचा अभ्यास केला, तर आपल्याला लक्षात येईल की हा सगळा वर्ग शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी या गटामध्ये मोडणारा आहे. तिथे कोणीही मोठा एखादा श्रीमंत, पांढरपेशा वर्गातला मोठा एखादा उद्योगपती पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाकरता जाताना आपल्याला क्वचितच आढळून येतो. याचाच अर्थ असा आहे की देवादेवामध्ये सुद्धा फरक आहे. ही गोष्ट सुद्धा त्या निमित्तानं आपण अधोरेखित केली पाहिजे. कारण हा श्रीमंत वर्ग जो आहे, हा उच्च विद्याभूषित वर्ग जो आहे, पांढरपेशा वर्ग जो आहे, तो एखाद्या धार्मिक स्थळी तो जो जातो, तो कोण्यातरी अपेक्षेनं जातो, कोण्यातरी आशेनं जातो, कोणता तरी नवस त्या ठिकाणी तो घेऊन जातो. आणि त्या धार्मिक स्थळी गेल्यानंतर, त्या ठिकाणी दक्षिणा दिल्यानंतर, देणगी दिल्यानंतर मला तिथल्या देवाकडून किंवा ते जे धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणावरून काहीतरी प्राप्ती झाली पाहिजे, काहीतरी मला मिळालं पाहिजे, अशा प्रकारची एक आशा बाळगून हा वर्ग इतर धार्मिक ठिकाणी जातो. परंतु पंढरपूरला येणारा जो वर्ग आहे, याच्या मनामध्ये कोणतीही अपेक्षा नसते, कोणतीही आशा नसते. विठ्ठलाला फक्त तो आपले दोन्ही हात जोडतो, विनम्रतेनं त्या विठ्ठलासमोर नतमस्तक होतो. फक्त त्या विठ्ठलाला हात जोडून आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तो करतो. परंतु विठ्ठलाला तो कोणताही नवस करत नाही, त्याच्यासमोर आपलं कोणतंही गाऱ्हाणं ठेवत नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं मागणं त्या ठिकाणी कर्मकांडाच्या माध्यमातून, नवसाच्या माध्यमातून हा वारकरी करताना दिसत नाही.
आणि म्हणून मित्रांनो, वारकरी धर्माची, वारकरी संप्रदायाची परंपरा फार वेगळी आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणूनच एकाच दिवशी 10-12 लाख लोक एखाद्या ठिकाणी जमणं आणि त्या ठिकाणी शिस्तीमध्ये त्या पांडुरंगाचं दर्शन घेणं, त्या दर्शनाच्या बाबतीमध्ये सुद्धा पंढरपूर आणि इतर धार्मिक स्थळांमध्ये खूप फरक आहे. जे आपल्या देशातले काही मोठमोठे धार्मिक स्थळं आहे, त्या ठिकाणी जर तुमच्याजवळ पैसा असेल, तुम्ही श्रीमंत असाल, तर अशा लोकांना पैसे देऊन लवकरात लवकर दर्शन करून देण्याची व्यवस्था सुद्धा या देशामधल्या काही धार्मिक स्थळांमध्ये केलेली आहे. म्हणजे देवाचं दर्शन सुद्धा जर पैसे असले तर त्याला देवाचं दर्शन सुद्धा इतरांच्या तुलनेमध्ये आधी मिळू शकते, अशी व्यवस्था या देशामध्ये, आपल्या देशात आहे, आपल्या काही धार्मिक स्थळांमध्ये आहे. म्हणजे देव सुद्धा पैशाचा भुकेला आहे, अशा प्रकारचं एक वातावरण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. परंतु माझ्या पंढरपुरामध्ये मात्र 10-10, 15-15 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या असतात, परंतु कोणताही वारकरी कधीही पैसे देऊन आपल्या विठोबाचं दर्शन घेत नाही. 2 दिवस 3 दिवस तो त्या रांगेमध्ये उभा राहतो, हाल अपेष्टा सहन करतो, परंतु रांगेमध्ये उभं राहूनच प्रामाणिकतेनं 1 मिनिटासाठी, काही सेकंदासाठी का होईना, आपल्या विठ्ठलाला डोळ्यामध्ये साचवून घेण्यासाठी आणि त्याच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आणि त्याच्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊन, ऊर्जा घेऊन आपल्या गावामध्ये परत जाण्यासाठी तो रांगेतच उभं राहणं पसंत करतो. हा दर्शनामधला सुद्धा फरक इतर धार्मिक स्थळं आणि पंढरपूर याच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच राष्ट्रसंतांनी पंढरीचे सुख नाही कोण्या धामा असं म्हटलेलं आहे. कारण त्या वारकऱ्यांना जे सुख त्या रांगेमध्ये 1 दिवस 2 दिवस 3 दिवस उभं राहून मिळते, ते सुख इतर श्रीमंत धार्मिक स्थळी पैसे देऊन तिथल्या देवाचं दर्शन करून कधीही मिळणार नाही, ही आमच्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे. आणि म्हणून मित्रांनो, या गोष्टी आपण पंढरपूरच्या बाबतीमध्ये समजून घेतल्या पाहिजे. कारण पंढरपूरला काय चालते, शेवटच्या कळव्यामध्ये महाराज असं म्हणतात की तुकड्या दास म्हणे नाम संकीर्तन चाले रात्रंदिन पंढरीशी. पंढरपुरात दुसरं काही नाही. पंढरपुरात फक्त काय आहे, या संतांचं प्रबोधन आहे, नाम संकीर्तन आहे, विठ्ठलाच्या नामाचा जयघोष आहे. विठ्ठलाच्या नामाच्या जयघोषानं ही पंढरपूर नगरी दुमदुमून जाते. वेगवेगळ्या प्रकारचे संत कीर्तनकार त्या ठिकाणी कीर्तन करतात आणि आपल्या संत परंपरेचा महिमा गातात. ज्या काळामध्ये तुकोबांनी, त्याच्याही पूर्वी नामदेवांनी, संत ज्ञानेश्वरांनी जे आपल्या प्रबोधनातून, आपल्या कीर्तनातून आणि प्रवचनातून लोकांना जे सांगितलेलं आहे, तोच धागा पकडून आधुनिक काळामधले काही संत महापुरुष सुद्धा लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात. या वारीचा जर आपण संदर्भ पाहिला, इतिहास पाहिला, तर संत नामदेवांपासून, ज्ञानेश्वरापासून यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा ते लोक त्यांच्या कुटुंबामधले वारीकरिता जात होते, असं आपल्या लक्षात येते. आणि म्हणून ही परंपरा आजची नाही, तर आमच्या महान संतांनी सुद्धा वेळोवेळी पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी विठोबाचं दर्शन घेतलेलं आहे. परंतु मित्रांनो, दुसरी जर बाजू पाहिली तर आपल्या देशाला जो एक जाती व्यवस्थेचा फार मोठा शाप लाभलेला आहे आणि ही जी जाती व्यवस्था या देशामध्ये, वर्णव्यवस्था अजूनही फार कट्टरतेनं आपल्या देशामध्ये काम करते आहे, याचे फटके आपल्या संत महापुरुषांना सुद्धा बसलेले आहे. आणि म्हणून अनेक संतांना पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन करण्यापासून रोखण्यात आल्याचा सुद्धा इतिहास आपल्या या पंढरपूरला आहे. ही गोष्ट सुद्धा आपण दुसऱ्या बाजूनं समजून घेतली पाहिजे. जेव्हा आमचे अनेक संत विठोबाचं दर्शन घेण्याकरता पंढरपूरला यायचे, तेव्हा त्या मंदिरामध्ये असणारे बडवे, तिथले ब्राह्मण पुरोहित आमच्या संतांना रोखायचे, त्यांना अडवायचे आणि त्यांना विठोबाचं दर्शन घेण्यापासून परावृत्त करायचे. आणि म्हणून संत रोहिदास महाराजांनी आपल्या एका अभंगामध्ये या विठ्ठलाला एक विनवणी केलेली आहे, प्रार्थना केली आहे. कारण जेव्हा रोहिदास महाराज चोखा महाराज या चोखा मेळाला जेव्हा पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनापासून काही ब्राह्मणांनी अडवलं, तेव्हा बाहेरच राहून या विठ्ठलाला एका आपल्या अभंगामधून चोखा मेळा असं म्हणतात की धाव पाव विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिती काय माझा अपराध. शिव्या देऊनी म्हणती महारा देव बाटविला, विठ्ठलाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. म्हणजे चोखा मेळावर विठ्ठलाच्या गळ्यामधला हार चोरल्याचा आरोप करून त्यांना मंदिरात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान त्या काळामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून विठ्ठलाच्या दर्शनासाठी तळपडणारे चोखा मेळा आपलं दुःख, आपला राग या व्यवस्थेविरुद्ध या अभंगातून व्यक्त करतात.
आणि विठोबाला विनंती करतात की माझ्यावर अन्याय करणारे हे लोक जे आहे यांना तू रोख. अशा प्रकारे अनेकांना, संत नामदेव असतील, नामदेवाची पायरी विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेर आहे. संत तुकोबांना सुद्धा प्रचंड विरोध झालेला आहे. आपल्या अनेक अभंगामधून तुकोबांनी हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुकोबांनी प्रखरतेनं आपल्या कीर्तनातून आणि आपल्या प्रवचनामधून पंढरपूरचा महिमा गात असताना पंढरपूरला जे बडवे आहे त्यांच्याही विरोधामध्ये फार जबरदस्त प्रहार केलेला आहे, आसूड ओढलेले आहे. आणि म्हणून पंढरपूरचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी जे खेड्यापाड्यामधला जो भाविक वर्ग येतो हा जात धर्म पंथ सगळ्या गोष्टी विसरून येतो आणि तो एक दिलानं, एकमतानं त्या ठिकाणी वावरत असतो. आणि म्हणूनच संत तुकोबारायांनी आपल्या एका अभंगामध्ये याचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे की खेळ मांडी येला वाळवंटी घाई. अतिशय सुप्रसिद्ध अभंग आहे. लता मंगेशकर यांनी सुद्धा हा अभंग गायलेला आहे. आणि म्हणून तुकोबाराय त्या अभंगामध्ये म्हणतात की खेळ मांडी येला वाळवंटी घाई नाचती वैष्णव हाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी एक एका लागतील पायी रे. काय सांगतात तुकोबाराय की पंढरपूरला जे लोक येतात ते कोणताही क्रोध अभिमान आपल्या मनामध्ये बाळगत नाही. आणि हा क्रोध आणि अभिमान पायदळी तुडून पायरीच्या खाली दाबून ते त्या ठिकाणी एकमेकांच्या पाया पडतात. हा जो वारकरी आहे मग तो लहान असेल वयानं किंवा मोठा असेल, गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, कसाही असो, तो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा असो, या सगळ्या गोष्टी विसरून एकमेकांच्या पायी लागण्याची जी ही परंपरा आहे ही परंपरा आम्हाला शिकवते की माणसामध्ये कोणीही नीच नाही, कोणीही उच्च नाही, कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही. आपण सगळी एकाच ईश्वराची लेकरं आहोत. आणि त्यामुळे जात धर्म या गोष्टी फालतू आहे, शुल्लक आहे, त्या काही कामाच्या नाही. ही परंपरा, ही सर्व धर्म समभावाची शिकवण वारकरी धर्मानं आपल्याला दिलेली आहे. आणि ही शिकवण आमच्या समाजाकरता अत्यंत महत्वाची आहे. परंतु दुसऱ्या बाजूला काही लोकांनी आपल्या वर्णव्यवस्थेचा अभिमान बाळगून सर्व धर्म समभावाची शिकवण पायदळी तुडवण्याचा प्रयत्न सुद्धा त्याच पंढरपुरामध्ये केलेला आपणास दिसून येतो. आणि म्हणून पंढरपूरचा विठोबा हा अनेकदा बडव्यांच्या तावडीमध्ये कैद झालेला आपणास दिसून येतो. आणि मग वेळोवेळी या विठोबाला या बडव्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आंदोलनं सुद्धा पंढरपुरात झालेली आहे. साने गुरुजींनी आंदोलन केलं असेल, सेनापती बापट असतील आणि आपले अनेक संत असतील, या फार जुन्या काळापासून या विठोबाला, या पांडुरंगाला या स्वार्थी आणि लाचार बडव्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आंदोलन झालेलं आहे. आणि म्हणून जेव्हा साने गुरुजींनी पंढरपूरचं मंदिर हे दलितांसाठी मुक्त करण्याचं जेव्हा आंदोलन केलेलं होतं की पंढरपूरचं मंदिर हे दलितांसाठी मुक्त झालं पाहिजे असं साने गुरुजी म्हणाले आणि ते उपोषणाला बसले, तेव्हा भाई माधवराव बागल यांनी साने गुरुजींना असं सांगितलं की पंढरपूरचं मंदिर दलितांच्यासाठी मुक्त करण्याच्या आधी पहिल्यांदा आमचा विठ्ठल हा इच्छा बडव्यांच्या ताब्यातून मुक्त झाला पाहिजे. एकदा आमचा पांडुरंग हा बडव्यांच्या ताब्यातून मुक्त झाला की हे मंदिर सगळ्यांसाठी खुलं होईल, ते दलितांसाठी खुलं होईल, ते अस्पृश्यांसाठी खुलं होईल आणि ते सगळ्या जाती जमातीच्या लोकांसाठी खुलं होईल. ही वारकरी परंपरा खऱ्या अर्थानं आमच्या संतांनी आम्हाला शिकवलेली आहे. आणि त्याच प्रकारचं उत्तर भाई माधवराव बागलांनी साने गुरुजींना मित्रांनो दिलेलं आहे. आणि म्हणून ही संत परंपरा जी आहे ही आमच्या संतांनी आम्हाला शिकवलेली ही संत परंपरा समतेची परंपरा आहे, समानतेची परंपरा आहे. ही परंपरा कोणालाही श्रेष्ठ आणि कनिष्ठ न मानणारी, सगळ्यांना समानतेचा अधिकार देणारी ही परंपरा आहे. आणि म्हणून समस्त वारकरी हे या परंपरेचे पाईक आहे, या समानतेच्या संत परंपरेचे ते वारसदार आहे. आणि तोच वारसा घेऊन बाकी 700-800 वर्षापासून ही वारीची परंपरा अखंडपणे पंढरपूरला जाणारी आहे. समस्त भारतामध्ये म्हणा किंवा भारताच्या बाहेरही अशा प्रकारची परंपरा कदाचित आपल्याला कुठं दिसून येणार नाही की सर्वसामान्य माणसं 2-2 महिने आपलं घर सोडून एका आपल्या दैवताचं फक्त 1-2 मिनिट दर्शन घेण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. त्या ठिकाणी खास खडके सहन करून, ऊन वारा वादळ पाऊस सहन करून पंढरपूरला पोहोचतात. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असो किंवा नसो, कोणत्याही प्रकारची कुरकुर नाही, कोणत्याही प्रकारचा राग नाही, कोणत्याही प्रकारचे वादविवाद नाही. फक्त माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन मला व्हावं हीच एक प्रांजळ भावना घेऊन आमचा समस्त शेतकरी, कष्टकरी, वारकरी बांधव त्या ठिकाणी येत असतो आणि आपल्या पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन मित्रांनो घेत असतो. आणि म्हणूनच आमच्या संतांनी या विठ्ठलाला सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. कारण
पांडुरंगाला एक दैवत म्हणून जे पुढे आणलेलं आहे की त्या काळामध्ये जे काही इतर दैवत होते ज्यांच्या भोवती सगळे कर्मकांड चालायचे, अंधश्रद्धा चालायची आणि आमचा बहुजन समाज त्यामध्ये फसलेला असायचा, तो त्याची फसवणूक केली जायची, त्याला लुबाडलं जायचं आणि यापासून मुक्त करण्यासाठी आमच्या संतांनी या पांडुरंगाला एक बहुजन समाजाचं दैवत म्हणून पुढे आणलेलं आहे की त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लुबाडणूक होणार नाही, कोणती फसवणूक होणार नाही आणि त्या ठिकाणी सगळ्यांना एक समानतेचा अधिकार प्राप्त होईल या उदात्त हेतूनं आमच्या संतांनी या पांडुरंगाला या समस्त बहुजन समाजाचं दैवत मांडलेलं आहे. आणि म्हणूनच या संत विचारानं प्रभावित होऊनच नंतर आमचे जे महापुरुष झाले, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, हे सगळे महापुरुष सुद्धा या पांडुरंगाला बहुजन समाजाचं दैवत मानतात. अनेक साहित्यिकांनी या पांडुरंगाची, या विठ्ठलाची अशा प्रकारची बहुजनांचं दैवत म्हणून मांडणी केल्याचा इतिहास आपल्याला समोर दिसून येतो. आणि म्हणूनच मित्रांनो, जर खऱ्या अर्थानं आपल्याला आपले दैवत शोधायचे असतील, आपले देव कोण आहे, आपले प्रेरणापुरुष कोण आहे, आपण कोणाच्या समोर नतमस्तक झालो पाहिजे, या गोष्टी जर आम्हाला समजून घ्यायच्या असतील तर खऱ्या अर्थानं या देशाची, या महाराष्ट्राची संत परंपरा सुद्धा आम्हाला समजून घेतली पाहिजे. कारण आमची संत परंपरा आम्हाला सगळ्यांना समान मानणारा जो विचार आहे, सगळ्यांना एका विचारात गुंफून ठेवणारा जो समानतेचा विचार आहे तो विचार देते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अवघी एकाचीच विण तेथे कैसे भिन्ना भिन्न, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, परम सर्वेश्वर पूजना. हा जो विचार आहे, हा विचार माणसाला माणूसपान बहाल करणारा आहे, हा विचार माणसामध्ये माणुसकी रुजवणारा आहे आणि हा विचार या जगातले सगळे माणसं एक आहेत हा संदेश देणारा हा संत तुकोबांचा, आमच्या संत महापुरुषांचा विचार आहे. आणि म्हणून मित्रांनो, हीच परंपरा आधुनिक काळामध्ये संत गाडगे महाराजांनी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा चालवली आहे हे आपल्या लक्षात येते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक वारकरी होते. ते दरवर्षी पंढरपूरला जायचे, त्या ठिकाणी भजन करायचे, कीर्तन करायचे आणि आपल्या भजनातून लोकांना एक चांगल्या प्रकारचा संदेश द्यायचे. लोकांच्या डोक्यामधील घाणेरड्या प्रथा असतील, परंपरा असतील, कर्मकांड असतील, व्रतवैकल्य असतील, हे दूर करण्याचा प्रयत्न करायचे. संत गाडगे बाबा सुद्धा पंढरपूरला जायचे आणि या वारकऱ्यांसाठी जे पंढरपूरचे सगळे मैदान आहे, जागा आहे, चंद्रभागेचा घाट आहे, हे रात्रंदिवस आपल्या काही सवंगड्यांना सोबत घेऊन स्वच्छ करण्याचं काम करायचे. आपल्या संतांनी मित्रांनो हाच संदेश दिलेला आहे. आमच्या संतांनी कुठेही देवदेव करायला आम्हाला शिकवलं नाही. तासन तास देवाच्या समोर घंटा वाजवत त्या ठिकाणी अभिषेक असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी, फालतूच्या गोष्टी करण्याचं आमच्या संतांनी आम्हाला अजिबातही सांगितलेलं नाही. आमच्या संतांची भक्ती म्हणजे मुखी राम नाम आणि हाती काम अशा प्रकारची आमच्या संतांची शिकवण होती. आणि म्हणून ग्रामगीतेमध्ये सुद्धा राष्ट्रसंतांनी भक्ती, भजन, देव या संदर्भामध्ये फार सुंदर लिहून ठेवलेलं आहे की नाक दाबुणी मंदिरी बसावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे, प्रेमी दुःखितासी पाणी पाजावे, याचे महत्व तीर्थस्थानावे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये हे सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच की संत गाडगेबाबांनी सुद्धा ते दरवर्षी पंढरपूरला जायचे, परंतु मंदिरात जाऊन त्यांना कधी विठ्ठलाचं दर्शन घ्यावं याची गरज भासली नाही. तर माझा विठ्ठल हा गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये आहे, पंढरपूरचा परिसर स्वच्छ करण्यामध्येच माझा खरा विठ्ठल आहे. अनाथ, अपंग, रोगी, निराधार यांना मदत करण्यात, सहकार्य करण्यात, त्यांच्यासाठी धर्मशाळा बांधण्यात माझा विठ्ठल आहे हे गाडगेबाबांनी आपल्या अनुयायांना आपल्या कीर्तनामधून समजावून सांगण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच गाडगेबाबांसारख्या शिक्षणानं अशिक्षित असलेल्या संतांना मानणारे जे लोक होते ते प्रचंड उच्च विद्यावंचित होते. ही गोष्ट सुद्धा मित्रांनो आपण लक्षात घेतली पाहिजे. कधीही शाळेत न गेलेल्या गाडगेबाबांच्या कीर्तनामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त शिकलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांसारखा कृषीतज्ञ, शिक्षणतज्ञ गाडगेबाबांच्या विचारांचं आचरण करायचं. कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यासारखे अनेक जे लोक आहे हे गाडगेबाबांच्या कीर्तनामध्ये राहायचे. आणि गाडगेबाबांचा जो खरा देव आहे, गाडगेबाबांची खरी भक्ती कोणती आहे की भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र,
गरीब मुलामुलींचे शिक्षण आणि निराधारांना आधार, हा जो संतांचा विचार होता, हा जो खरा परिवर्तनाचा विचार होता, हा विचार गाडगेबाबा आपल्या कीर्तनामधून सांगायचे. आणि तोच विचार आमच्या महापुरुषांनी पुन्हा आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून, आपल्या साहित्याच्या माध्यमातून, आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न मित्रांनो केलेला आहे. आणि म्हणून ही संत परंपरा या पंढरपुरामध्ये अजूनही या संत परंपरेचाच वारसा का चालतो, ही गोष्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हा जो संतांचा जो वारसा आहे, जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग गाथा लिहिली, राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहिली, संत नामदेव महाराजांनी नामदेव गाथा लिहिली, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, एकनाथांनी अभंग आणि भारुड लिहिले. या सगळ्या साहित्याच्या माध्यमातून या संतांनी इथल्या बहुजन समाजाला, इथल्या कष्टकरी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. इथल्या वर्णव्यवस्थेनं जे आम्हाला जाती धर्माच्या नावानं गुलाम बनवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि एक माणूस श्रेष्ठ आहे आणि एक खालचा आहे, खालच्यानं आयुष्यभर वरच्याची सेवाच केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये कितीही बुद्धिमत्ता असली, त्याच्यामध्ये कितीही विद्वत्ता असली, तरी तो श्रेष्ठ ठरू शकत नाही. ही जी इथली पुरोहितशाहीनं निर्माण केलेली वर्णव्यवस्था होती, त्या वर्णव्यवस्थेला उखडून टाकण्याचं काम आमच्या संत परंपरेनं मित्रांनो केलेलं आहे. आणि म्हणून आमची संत परंपरा खूप महान आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या संत परंपरेमध्ये अनेक महिला संत सुद्धा झालेले आहेत आणि या महिला संतांनी सुद्धा त्या काळामध्ये लोकांचं प्रबोधन करण्याचं फार मोठं काम केलेलं आहे. या महिला संतांमध्ये मुक्ताबाई असेल, बहिणाबाई पाठक असेल, जनाबाई असेल, सोयराबाई असेल, निर्मळा असेल, यासारख्या महिला संतांनी त्या काळामध्ये समाजाचं प्रबोधन केलं आहे. याचाच अर्थ या संत परंपरेमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना सुद्धा समान स्थान होतं, महिलांचा सुद्धा आदर होता, महिलांचा सुद्धा सन्मान होता, जो आजही इथल्या वैदिक धर्मव्यवस्थेमध्ये होत नाही. इथल्या वैदिक धर्मव्यवस्थेनं आमच्या स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेमध्ये जनावराच्या बरोबरीत किंवा जनावराच्याही खालचा दर्जा दिलेला आहे. परंतु या संत परंपरेमध्ये महिला संत किंवा महिलांना सुद्धा अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आणि म्हणून संत जनाबाईंनी आमच्या इथल्या धार्मिक व्यवस्थेला आव्हान सुद्धा आपल्या अभंगाच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्या एका अभंगामध्ये असं म्हणतात की डोईचा पदर आला खांद्यावर, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, हातामध्ये टाळ खांद्यावरी विना, आता मज म्हणा कोण कर. संत जनाबाई हा अभंग लिहून इथल्या रोहितशाहीला आव्हान करतात आणि आम्ही पुरुषांच्या बरोबरीनं इथल्या मुख्य प्रवाहामध्ये काम करू असं आव्हान व्यवस्थेला देतात. आणि म्हणून स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले. स्त्री आहे म्हणून ती खालच्या दर्जाची आहे, तिला समाजामध्ये कोणतंही स्थान नाही, ती पुरुषाच्या बरोबरीनं राहू शकत नाही. हे जे इथल्या धर्मव्यवस्थेनं सांगितलेलं होतं त्याला नाकारून संत जनाबाई असं म्हणतात की साधू संत सुद्धा स्त्रीच्याच पोटी जन्माला आलेले आहेत, त्यामुळे स्त्री ही श्रेष्ठ आहे. अशा प्रकारची विचारधारा 400-500 वर्षापूर्वी सांगण्याचं काम आमच्या महिला संतांनी मित्रांनो केलेलं आहे. आणि म्हणून आमची जी ही परंपरा आहे या पंढरपुरामधूनच ही निर्माण झालेली आहे. या हे पंढरपूर म्हणजे काय आहे, तर हे जे पंढरपूर आहे, हे पंढरपूर म्हणजे बहुजन समाजासाठी एक सगळ्यात मोठं ऊर्जा घेण्याचं एक ऊर्जा केंद्र आहे. हे पॉवर हाऊस आहे, पॉवर स्टेशन आहे. या पॉवर स्टेशन मधून या महाराष्ट्राच्या, या देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी ऊर्जा पुरवली जाते आणि दरवर्षी 2 वेळा त्या ठिकाणी समस्त बहुजन समाजातल्या लोकांचं म्हणजे वारकऱ्यांचं अधिवेशन भरते. आषाढी आणि कार्तिक एकादशी म्हणजे काय आहे, हे या समस्त वारकऱ्यांचं अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकत्र होऊन या संत विचाराला पुन्हा उजळणी देण्याचं काम पंढरपूरला दरवर्षी केलं जाते. आजच्याही काळामधले, आधुनिक काळामधले जे अनेक संत आहेत, सत्यपाल महाराजांसारखे आधुनिक काळामधले, जे खऱ्या अर्थानं 700 वर्षापूर्वीची जी महान संत परंपरा आहे, या संत परंपरेचा विचार प्रत्यक्ष घेऊन ती संत परंपरा समाजामध्ये रुजवण्याचं काम करतात आणि लोकांना जागृत करतात. सत्यपाल महाराजांसारखे अनेक संत समाजामध्ये जनजागृतीचं काम करतात. त्यांचेही आदर्श, त्यांचीही प्रेरणा आमचे समस्त संत आहे आणि संत परंपरा आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात त्या पंढरपुरामध्ये. आणि म्हणूनच पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरीशी, राष्ट्रसंत या भजनामध्ये म्हणतात. कारण हा जो वारकरी आहे, हा जो गोरगरीब आहे, हा काही फार श्रीमंत नाही, हा काही फार पैसेवाला नाही, हा एकदम साधा भोळा आहे. याच्या डोक्यामध्ये, याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं कपट कारस्थान नाही. हा साध्या भावनेनं पंढरपूरला जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला जो आनंद होतो,
त्याला जे समाधान लाभते फक्त 2 मिनिट का होईना आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या मनामध्ये जी एक प्रकारची आनंदाची, समाधानाची, सुखाची भावना निर्माण होते, ती भावना त्याला इतर धार्मिक स्थळी मिळू शकत नाही. ती भावना त्याला अनेक लुबाडणूक करणाऱ्या धार्मिक स्थळी मिळत नाही. आणि म्हणून तो इतर ठिकाणी जाण्यापेक्षा दरवर्षी पंढरपूरला जाणं पसंत करतो. त्यासाठी तो 2 महिने पायी चालत का होईना त्या ठिकाणी जातो. परंतु पंढरपूर त्याचं जे ठिकाण आहे निवडण्याचं, त्याच्या मागचं कारण हे आहे की इतर ठिकाणी चमत्कार आहे, इतर ठिकाणी काहीतरी मागण्याची लालसा आहे, इतर ठिकाणी काहीतरी दान दक्षिणा करून आम्हाला त्या बदल्यात काहीतरी मिळेल अशा प्रकारची आशा आहे. परंतु पंढरपूरला जाणारा माझा वारकरी कोणत्याही प्रकारची आशा त्या ठिकाणी अपेक्षा ठेवून मनामध्ये अजिबातही तो जात नाही. तो निस्वार्थी भावनेनं जातो, तो निष्पाप, निरागस, निर्मळ भावनेनं त्या ठिकाणी जातो. आणि म्हणूनच त्याला पंढरपुरात मिळणारं समाधान कोणत्या 4ही धामामध्ये मिळत नाही, हे महाराजांनी आपल्या भजनामध्ये मित्रांनो सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच सगळ्याच संतांनी, तुकोबांनी तर फार सुंदर सांगितलेलं आहे की पंढरी वैकुंठ भक्ती मूळ पीठ आणि उत्कृष्ट दुजे नाही. काय म्हटलं आहे की आमच्या धार्मिक परंपरेमध्ये वैकुंठ, स्वर्ग, मोक्ष ह्या संकल्पना आहे, या कुठेतरी आकाशामध्ये पृथ्वीपासून लाखो किलोमीटर अंतरावर आम्हाला सांगितलेलं आहे, आम्हाला त्याचं स्वप्न दाखवलेलं आहे. आणि माणूस मेल्यानंतर त्याला कुठेतरी स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतो. अशा प्रकारच्या भाकड कथा आमच्या धर्मग्रंथांनी रचलेल्या आहे. परंतु आमच्या संतांनी आम्हाला काय सांगितलं की तुमचा स्वर्ग, तुमचा मोक्ष, तुमचं वैकुंठ या पृथ्वीवरच आहे. आणि या संतांनी तर पंढरपुरालाच वैकुंठ म्हटलंय. तुकोबा काय म्हणतात, पंढरी वैकुंठ भक्ती मूळ पीठ, की आमचं सगळ्यात मोठं पीठ कोणतं आहे, आमचं सगळ्यात मोठं मूळ पीठ, आणि ते मूळ म्हटलंय, मूळ पीठ हे पंढरपूर आहे. आणि उत्कृष्ट दुजे नाही, म्हणजे पंढरपूरपेक्षा उत्कृष्ट अशा प्रकारचं, सुंदर अशा प्रकारचं, चांगल्या प्रकारचं या समाधान ज्या ठिकाणी मिळते असं दुसरं कोणतंही ठिकाणी या पृथ्वीतलावर नाही, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि म्हणूनच मित्रांनो दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला जातात. आणि म्हणूनच पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, असं राष्ट्रसंत सुद्धा सांगतात. हा पंढरपूरचा महिमा आहे. आणि म्हणून माणूस जन्माला आल्यानंतर, या महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारा प्रत्येक माणूस जो खऱ्या अर्थानं स्वतःला या पांडुरंगाचा, विठ्ठलाचा पाईक समजतो, त्याच्या विचाराचा भाविक समजतो, तो जन्माला आल्यानंतर एकदा तरी या पंढरपूरला गेल्याशिवाय राहत नाही, विठ्ठलाचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. कारण हा विठ्ठल हा सगळ्यांना सुख समाधान देणारा आहे. आणि म्हणूनच सरकार सुद्धा, प्रकार कोणाचंही असो, परंतु सरकारच्या माध्यमातून सुद्धा शासकीय पूजा इतर कोणत्याही देवस्थानाची केल्या जात नाही, कोणत्याही देवस्थानामध्ये होत नाही. ती शासकीय पूजा सुद्धा आमच्या विठ्ठलाचीच होते. एवढा मान, एवढा सन्मान, एवढा आदर आणि एवढी श्रद्धा या विठ्ठलाच्या प्रती शासनाला सुद्धा पाळावी लागते. याचं कारण असं आहे की या विठ्ठलाला मानणारा जो लाखोंचा समुदाय आहे, लाखोंचा वर्ग आहे, त्याचमुळे विठ्ठल हा एक प्रकारे सर्वसामान्य माणसांचा तर देव आहेच, परंतु तो सरकारचा सुद्धा देव ठरलेला आहे. मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणूनच वेळोवेळी आमच्या संतांनी सुद्धा विठुरायालाच काही संकट आले, काही आपत्ती आली, कुठं काही धार्मिक अन्याय अत्याचार झाला तर विठुरायाच्या समोरच साकडं घातलेलं आहे. आणि म्हणूनच नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे. कान्होपात्रा, वेश्येची असलेली मुलगी कान्होपात्रा, तिच्यावर जो अन्याय आणि अत्याचार त्या काळामध्ये काही लोकांनी केला, तर या कान्होपात्रेनं सुद्धा अभंग लिहिलेला आहे. आणि या कान्होपात्रेनं अभंग लिहून विठुरायाला साखळं घातलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे, विनवणी केलेली आहे की काय म्हणते की नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ. माझा प्राण, आता जीव जाण्यावर आलेला आहे. इतका त्रास, इतका अन्याय, इतका अत्याचार माझ्यावर होत आहे. आणि म्हणून तू आता फार काळ माझा अंत पाहू नको. म्हणजे सगळ्यांनी विठोबाच्या समोरच आपलं घराणं मांडलेलं आहे, इतर कोणाच्याही समोर आपलं घराणं मांडलेलं नाही. सगळेजण विठ्ठलच आपला देव आहे, विठ्ठलच आपलं आराध्य दैवत आहे. आणि हा विठ्ठलच आपल्या जीवनामध्ये सुख आणि समाधान निर्माण करू शकतो. अशा प्रकारची भावना या आमच्या संतांच्या, महिला संत असेल किंवा पुरुष संत असेल, यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. फक्त हिंदू संत नाही तर मुस्लिम संतांनी सुद्धा, या सुफी संतांनी सुद्धा विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. या सुफी संतांवर सुद्धा विठ्ठलाचा प्रभाव होता. आणि म्हणून शेख महम्मदांनी सुद्धा
विठ्ठलाचं वर्णन केलं आहे की शेख मोहम्मद अविंद त्याच्या हृदयी गोविंद. पंढरपूरच्या पांडुरंगाला त्यांनी गोविंद म्हटलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं या सुफी संतांनी सुद्धा विठ्ठलाचा महिमा आपल्या दोह्यांच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून गायलेला आहे आणि जनतेला या पांडुरंगाचं आणि या पंढरपुराचं महत्त्व सांगितलेलं आहे. अनेक अभंग आमच्या संतांनी या पंढरपुराच्या संदर्भामध्ये मित्रांनो लिहून ठेवलेले आहे. संत नामदेव असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, या सगळ्या संतांनी या पंढरपूरचा महिमा वाढवण्यासाठी आणि पंढरपुरामध्ये आमचा बहुजन समाज त्या ठिकाणी आला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आल्यानंतर या बहुजन समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, याच्यासाठी मित्रांनो या संतांनी खूप कष्ट घेतलेले आहे. आणि म्हणून तुकोबाराय एका अभंगामध्ये पुन्हा असं म्हणतात की या पंढरपूरला जाणारा जो वारकरी आहे आणि जे इतर सगळे लोक त्या ठिकाणी जातात, या वारकऱ्याच्या विचारातून, त्यांच्या आचरणातून जो विचार त्या समाजामध्ये प्रसूत होतो, त्याचा अर्थ असा आहे की वर्णाभिमान विसरली याती, एकमेका लोटांगणे जाती, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पाझर फुटती. वर्णाभिमान आहे इथल्या धर्मव्यवस्थेमध्ये, इथल्या काही मूढभर लोकांमध्ये की आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही उच्च आहोत. हा वर्णाभिमान सुद्धा या पंढरपुराला विठ्ठलाच्या समोर नतमस्तक झाल्यानंतर तो संपून जातो. तो कुठेही राहत नाही, कारण पंढरपूरला येणारा प्रत्येक माणूस हा सारखा आहे, तो समानतेच्या भावनेनं त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून वर्णाभिमान सुद्धा नष्ट करण्याचं काम या पंढरपूरच्या मातीमध्ये, या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये केलं जाते. आणि म्हणूनच तुकोबांनी म्हटलेलं आहे की खेळ मांडी येला वाळवंटी, नाचती वैष्णव भाई रे. या पंढरपुरामध्ये वेगवेगळ्या दिंड्या घेऊन येणारे जे लोक आहेत, या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नाचतात, गातात, आपल्या भावभावना व्यक्त करतात आणि त्यानंतर आपल्या आपल्या गावात परत येतात. आणि म्हणून मित्रांनो राष्ट्रसंतांनी जे म्हटलेलं आहे की पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरीशी. पंढरीचा जो महिमा आहे तो अगाध आहे, महान आहे. आणि हा पंढरपूरचा जो महिमा आहे, पंढरपूरची जी ख्याती आहे इतर ठिकाणच्या मानानं, की जे चमत्कार म्हणजे संतांनी सांगितलेलं आहे की चमत्काराच्या भरीभरवणी झाली अनेकांची धुळदाणी, संत चमत्कार यापुढे कोणी सांगू नका सज्जन हो. बाकी ठिकाणी आपण पाहतो की सध्या जी गर्दी असते धार्मिक स्थळी, ज्या ठिकाणी चमत्कार झालेले आहे, चमत्कारी संतांच्या धार्मिक स्थळी आपल्या देशामध्ये प्रचंड गर्दी होते. परंतु विठोबाराय त्याला एक अपवाद आहे. विठ्ठलाच्या ठिकाणी कोणतेही चमत्कार, कोणतेही कर्मकांड, कोणतेही पिंडदान, कोणतेही व्रतवैकल्य केल्या जात नाही, तरीसुद्धा त्या ठिकाणी प्रचंड गर्दी फक्त आषाढी किंवा कार्तिक एकादशीलाच नाही तर वर्षभर लोकांची चालू असते. याचा अर्थ असा आहे की या महाराष्ट्रातल्या लोकांच्या हृदयामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान जर कोणाला असेल तर ते आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाला आहे, पंढरपूरच्या विठुरायाला आहे. आणि म्हणून हा विठुराया इतक्या वर्षानंतरही अजूनही खेड्यापाड्यामधल्या आमच्या ग्रामीण कष्टकरी लोकांच्या हृदयामध्ये अत्यंत सन्मानानं आणि श्रद्धेनं विराजमान झालेला आहे. त्याच विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ही व्याख्यानमाला बहुजन संघटक या पेजवर सुरू केलेली आहे. आणि म्हणून मी या आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व आमच्या वारकऱ्यांना, सर्व भाविकांना आणि पंढरपूरला त्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गेलेल्या समस्त कष्टकरी, कामकरी बहुजन समाजातील वारकरी बंधू भगिनींना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय विठ्ठल.